जय सद्गुरु. मी दामिनी रससे जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. तर सखीनं आज आहे आषाढी एकादशी. तुम्हा सर्वांना आनंदाची जावो. तर आषाढी एकादशी आहे तर तो सर्वांचा उपवास असतो. आज आपण उपवास करतो आणि दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडला जातो. तर सखीनं या आनंदाच्या दिवशी आपण काय काय करतो? खिचडी करतो, साबुदाणे वडे खातो, बटाट्याची भाजी खातो, खूप वेगवेगळे प्रकार खातो, फळं खातो, राजगिरा लाडू खातो, चिक्की खातो, सगळं काय खातो, तरी आपलं काही पोट व्यवस्थित भरल्या जात नाही. आणि हा उपवास आपल्याला आज करायचा असतो, दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तर आता लहान मुलं असतील, वयस्कर माणसं असतील, कोणाला औषध गोळ्या खायच्या असतील तर आपल्याला पोट भरून खायला खरं तर लागतंच. उपवास म्हणजे पोट भरून खाणं नाही, पण तरीही आपण उपवासासाठी एक वेगळा आणि स्पेशल असा पदार्थ केलाय. तो पौष्टिक पण आहे, रुचकर पण आहे आणि एकदम मन तृप्त करणार आहे. तर तो पदार्थ कोणता आहे तो मी तुम्हाला दाखवते. तर चला सखींनो. तर सखींनो, साहित्य बघण्याच्या आधी आपण विठू माऊलीचं दर्शन घेऊया. तर आपण बनवत आहोत उपवासासाठी, आषाढी एकादशीच्या उपवासासाठी स्पेशल असे राजगिरा आणि खजूर ह्याचे मस्त पौष्टिक आणि टेस्टी असे लाडू बनवत आहोत. तर सखींनो, आपण साहित्य बघूया. थोडेसे बदाम, थोडेसे काजू, 5-6 वेलची, जायफळ. हे बघा, हे राजगिरा आहेत, हे कच्चे राजगिरा आहेत, जे आपण राजगिराचे लाडू वगैरे खातो की नाही ते आहेत हे. आणि खजूर. तर आपण करणार आहोत राजगिरा आणि खजूरचे लाडू. तर पौष्टिक आणि खूपच टेस्टी असे आपण लाडू बनवूया. तर चला सखींनो, काय करायचं ते दाखवते. हे राजगिरा बघा, मी व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत, कारण याच्यामध्ये थोडं माती वगैरे काही असू शकते, थोडा कचरा असू शकतो. व्यवस्थित ते पाखडून आणि साफ करून घ्यायचे. आता आपण हे भाजून घेऊया. बरं, भाजताना काय करायचं तर हे थोडंसं बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे, कारण लगेच हे करपल्यागत होतात. आणि राजगिरा लाडू बनतात की नाही तर तेव्हा कसे फुलतात की नाही, मग फुलल्यानंतर ते राजगिरा लाडू बनतात. तर आपल्याला फुलवून नाही घ्यायचं, आपण थोडंसं असं भाजून घेणार आहोत, खरपूस असं. आता हे आपलं खरपूस असं भाजून झालेलं आहे. आपण जास्त त्याला हे नाही केलेलं आहे बघा, नाहीतर बघा राजगिरानं असा फुलतो आणि मग उडायला लागतो, असा लाह्यांसारखा होतो. तर आपल्याला तसं नाही घ्यायचंय, फक्त भाजून घ्यायचंय. आपण आता हे ताटामध्ये थंड करायला ठेवूया. हे बघा, आता आपण राजगिरा भाजलाय की नाही तर त्याचा राजगिराचा लाडू खाताना कसा एक खमंग असा सुगंध येतो त्याचा, तसा असा छानसा सुगंध यायला लागलाय. आता आपण ह्याला फॅन खाली थंड करायला ठेवूया. आता हे थंड झालेलं आहे. हे बघा, आता आपण थोडंसं वाटून घेऊया. बरं, वाटताना काय करायचं, आपण ह्याला जाडसर वाटून घ्यायचं, थोडंसं आहे ना असं जाडसर वाटायचं. आता आपण वाटूया. आता हे वाटून झालेलं आहे बघा, जाडसर आपण असं वाटून घेतलेलं आहे. थोडंसं हाताला जाडसर लागेल असं. तर आपण परत हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आता काढून घेऊया आपण याला. आता आपण याच्यामध्ये ना थोडंसं दूध घालून मळून घेणार आहोत, जसं लागेल तसं. आता हे दुधामध्ये मिक्स करून घेऊया. दूध टाकल्यानंतर काय होतं, हे थोड्या वेळाने ना फुलतो दूध याच्यामध्ये ना, जसं रवा कसा होतो आपला फुगल्या जातो की नाही. आता आपण 1 कप दूध घेतलंय आणि अर्धा किलो वर राजगिरा घेतलेला आहे. आता बघा, हे दुधात भिजलेलं आहे, पण हे आपल्याला व्यवस्थित भाजता येणार नाही, म्हणून आपण काय करूया, आता ह्याला परत मिक्सरमध्ये आपण त्याला वाटून घेऊया थोडंसं दूध घालून. कारण हे बघा, हे सुकं सुकं आहे, असं असं रवासारखं वाटतं की नाही आपल्याला. तर आपल्याला तसं नको, आपल्याला मऊ पाहिजे, मऊ असं चपातीसारखं पीठ पाहिजे. म्हणून आपण काय करायचं, थोडंसं दूध घालायचं, जास्त पातळ होईल असं नाही करायचं. आणि ह्याला आता आपण वाटून घेऊया. हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता ते मी मळून घेतलेलं आहे दूध घालून. तुम्ही बघितलंच आहे, ते जेवढं दूध लागेल त्या हिशोबाने आपण दूध घालून मळणार. आपण पीठ कसं मळतो त्या हिशोबाने जरा बारीकच दळून घ्या थोडंसं, किंवा तुम्ही राजगिराचं पीठ असतं की नाही ते घेतलं तरी चालेल. मी एकदमच बारीक नाही केलं आहे, कारण आपल्याला खाताना ते थोडंसं असं दाताखाली आले पाहिजेत की नाही. आता बघा, आपण मौसूद असं मळून घेतलेलं आहे. तर आपण आता याला ना 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया. आता 10 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, किती मऊ असतं, मुरलेलं आहे व्यवस्थित. तुम्ही चपातीसारखं पण लाटू शकता, नाही तर डायरेक्ट तव्यामध्ये आपण थालीपीठ करतो की नाही तसंही करू शकता. आता आपण तव्यामध्ये डायरेक्ट करणार आहेत. हे कसं लाटताना ना जर उचलताना ना फाटल्या जातं, म्हणून त्याच्यापेक्षा आपण असं तव्यामध्ये डायरेक्ट केलं ना की व्यवस्थित होतं ते. असं करायचं.
थोडंसं तव्यामध्ये ना असं तूप घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे ठेवून बारीक ठेवायचं एकदम. थोडंसं वरती पण थोडंसं तूप घालून घ्यायचं याच्यावरती, म्हणजे आपल्या हाताला चिकटत नाही ते. आणि असं करून करून जेवढं तुम्हाला पातळ हवं त्या हिशोबाने करून ते थोडंसं चिरतच हे पीठ. टेन्शन घ्यायचं नाही. पण नंतर भाजत आलं की नाही थोडंसं असं चारी बाजूनी ह्याच्यामध्ये बघा राजगिरा आणि तूप इतका सुगंध छान येतो ना ह्याच्यामध्ये. तूप आपण लावतो कशासाठी, तर ते खरपूसपणा भाजण्यासाठी आणि चिटकू नये म्हणून. हे बघा किती छान झाली की नाही पोळी. याचा सुगंध आहे ना पूर्ण घरभर दरवळतोय बघा. एक राजगिराचा मस्त सुगंध येतो. छोट्या छोट्या अशा चपात्या भाजून का घ्यायच्या, कारण का ते मस्त आणखीन लाडू ज्या करतो ना त्याचा एक टेस्ट छान येते आपल्याला, म्हणून ते भाजून घ्यायचं. असे तुम्ही छोटे छोटे जरी टाकून केले ना तरी ते छान भाजल्या जातात. थोडासा ब्राऊन कलर यायला पाहिजे. हे बघा असं व्यवस्थित हल्ल्या पण जातात ते. चिरा पडू दे, वाकडे झाले तरी काही हरकत नाही, कारण आपण हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्येच वाटणार आहोत. बरे भाजण्याचं कारण आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल असं की का भाजलंय, तर आपल्याला एक कच्चापणा राहत नाही त्याच्यामध्ये, म्हणून हे भाजून घ्यायचं. तर आपण शिजवत नाही याला, फक्त नुसतं असं फ्राय केलं आणि त्याच्यानंतर हे भिजवून भाजून घेतलं, म्हणजे त्याच्यातला सगळा कच्चापणा असेल तो निघून जातो. आता आपण अशी सर्वच भाजून घेऊया. असे आपण 3-4 करू शकतो. तसंच एक भाकरी म्हणून पण आपण खाऊ शकतो. आता हे सर्व भाजून झाले तर आपण आता हे थंड करायला ठेवूया. हे थंड होतंय तोपर्यंत आपण वेलचीची साली काढून घेऊया. वेलचीची साली काढून झालेली आहेत. आपण आता बारीक कुटून घेऊया वेलची. बघा बारीक झाली की नाही वेलची. त्याच्यामध्येच आपण बदाम कुटून घेऊया. आता बदाम बघा पावडर झाली आहे. त्याच्यामध्येच काजू घालूया आणि काजू कुटून घेऊया आपण. आता हे थंड झालेलं आहे. आता आपण याचे बारीक तुकडे करून घेऊया. आता नाही मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. आपण कुर्मा करणार आहोत. कुर्मा म्हणजे बारीक वाटून घ्यायचं. हे सगळं असं वाटून झालेलं आहे. सर्व आता आपण काढून घेतलंय. हे बघा है ना, रवाळ असं छान वाटलंय. हे बघा याच्यामध्ये आपण आता जायफळ किसून घातलंय. जायफळ आणि वेलचीचा सुगंध लाडू मध्ये इतका छान येतो, असं वाटणारच हे उपवासाचे लाडू आहेत. थोडीशी मेहनत आहे या लाडूला. आता हे ड्रायफ्रूट आहेत जे आपण कुटलेले आणि वेलची ते पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया. ते तुम्हाला घालायचे असेल तर घाला, नसेल नाही घातले तरी चालतात. आता हे आहे खजूर. आता आपले खजूर पूर्ण बारीक वाटून झालेले आहेत. आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये तूप घातलेलं असतं की नाही आपण शेकताना, आपण जेव्हा छोट्या छोट्या पुऱ्या केल्या आणि शेकल्या, तर म्हणून तुपाची गरज नाही लागत आता याच्यामध्ये. जर तुम्हाला आवश्यकता वाटली, लाडू जर वळत नसतील तर थोडंसं तूप घालून घ्यायचं. आता हे सर्व एकजीव करून घेतलं आपण. आता आपण याचे लाडू बांधून घेऊया. जर परत एकदा सांगते, जर तुमचे लाडू बांधल्या जात नसतील, तुम्हाला जास्त गोडवा पाहिजे असेल तर तुम्ही थोडेसे खजूर टाका, गूळ टाका याच्यामध्ये. ते काही टाकायचं नसेल तर थोडंसं तूप टाकून घ्या. पण लाडू एकदम छान व्यवस्थित बांधल्या जातात. ते बघा एका हातामध्ये एका मुठ्ठीमध्ये बांधल्या जातात. झाला की नाही मस्तपैकी बघा लाडू. थोड्या वेगळ्या पद्धतीचा पण पौष्टिक आणि टेस्टी लागणार आहे. आता आपण असे सर्व लाडू करून घेऊया. तर सखीनं आपले लाडू बघा मस्त बनवून झालेले आहेत. तर आपण देवाला आता नैवेद्य दाखवूया. तर सखीनं बघा आपले लाडू तयार आहेत.
बघून वाटणारच नाही खरं तर राजगिराचे आहेत असे. तर बघा आता आपण खाऊन बघूया. बघा एकदम सॉफ्ट. संपूर्ण आपण सुकामेवा घातला की नाही त्याच्यामध्ये. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. आपण खाऊन बघूया. पौष्टिक आणि रुचकर. एकदम मस्त गोड आणि ना साखर ना गुळ. आणि एकदम 1-2 लाडू खाल्ले तर दिवसभर खायची काही गरजच नाही, इतके छान झाले. हे लाडू तुम्ही 2-3 दिवस बाहेर ठेवू शकता, पण शक्यतो त्याच्यात दूध टाकलेलं आहे तर तुम्ही ते फ्रीज मध्ये ठेवा. 1-2 दिवस राहू शकतात बाहेर, पण फ्रीज मध्ये ठेवले तर चांगले. तर दुधामुळे कुबटपणा यायला नको ना, पावसाळ्याचे दिवस आहेत. तर सखीनो, आषाढी एकादशी निमित्त आपण खास हे लाडू बनवलेले आहेत. तर सखीनो, फक्त ह्याच दिवशी नाही, तुम्ही कोणत्याही उपासाला हे लाडू बनवून खाऊ शकता. तर सखीनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.